आता बरेच जण मला बोलतात, की "ताई तू साडीवरच छान दिसती." पण त्यांना कोण सांगल, की साडी घालायचे माझे किती नखरे असतात ते. आपण जर एक साडी 2-3 महिने वापरली ना, तरी आपल्याला त्या साडीचा कंटाळा येत असतोय. त्यासाठी आपण डायरेक्ट अदलून-बदलून साड्या घालत असतोय. चुकून जर आपण साड्यांच्या दुकानात गेलो ना, तर साडी घेतल्याशिवाय कधीच बाहेर निघत नाही बरं का. आता इकडं सकाळी-सकाळी घरात आलेला होता रानबोका. त्याला भूक लागलेली होती म्हणून टोपामध्येच दूध पीत होता. आता हा रानबोका सुद्धा आपल्याला घाबरत नाही बरं का. त्याला माहितीये मालकीन चांगली खायला प्यायला देत असती म्हणून. आता इकडं कालपासनं लाईटीचा फॉल्ट झालेला होता. लाईट आल्या आल्या पहिलं सगळं पाणी भरून घेतलं. कसं आहे ना, घरामध्ये बाकी काही गोष्टी नसल्या तरी पण आपण ऍडजस्ट करू, पण पाणी मात्र भरपूर पाहिजे बरं का. पाणी थोडंसं कमी झालं तरी अस्वस्थ व्हायला लागतंय आपल्याला. आता इकडं मैत्रिणींनी दिलेली होती आपल्याला एक हुंडी, मग तीच लावायचं काम चालू होतं. आता झाडांचं तर असलं वेड आहे ना, आपल्याला उन्हाळा बघत नाही की पावसाळा. हुंडी दिसली का लावून देत असतोय. आजचा दिवस तर असाच आडवं तिडवं काम करण्यात गेलेला होता. त्यानंतर संध्याकाळसाठी बनवलेला होता गोड भात. आता घरातलं काम तर सगळं आवरलं होतं, मग काय आले होते खुशीला घेऊन पाटावरती फिरायला.